माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर जोरदार हल्ला करण्यात आलेला आहे। अनिल देशमुखांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक झाली आहे। हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाल्याचं कळतं आहे। काटोल जलालखेडा रोडवरच्या बेला फाट्याजवळ कारवर ही जोरदार दगडफेक करण्यात आली। अनिल देशमुखांना उपचारासाठी काटोल रुग्णालयात सध्या नेण्यात आल्याची माहिती समजते आहे। जितेंद्र शिंगाडे याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जितेंद्र, काय नेमके अपडेट्स आहेत या घटनेबाबत? अमोल, आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि नरखेडमध्ये आपली प्रचार सभा आटोपून अनिल देशमुख विष्णूर मार्गाने काटोलकडे यायला निघालेले होते। त्यावेळी एका ठिकाणी बेला फाट्याजवळ कार स्पीड ब्रेकरवर हळू झाल्याचं सांगण्यात येत आहे। ड्रायव्हरने तशी माहिती दिलेली आहे। त्यावेळी अज्ञातांकडनं अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। या दगडफेकीमध्ये कारच्या ज्या समोरच्या काचा आहेत त्या उडाल्याने अनिल देशमुख यांचं डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आलेली होती। पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र घटनास्थळी कोणीही नव्हतं। त्यानंतर याचा तपास आता पोलीस करत आहेत। तर जे जखमी झालेले अनिल देशमुख आहेत त्यांना काटोलच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। मात्र निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दिवशी अशा प्रकारची घटना घडणे हे नक्कीच योग्य नाही आणि तेही माजी गृहमंत्री आहेत अनिल देशमुख यांच्यासोबत जर घटना घडत असेल तर नक्कीच यावर प्रशासनाने देखील लक्ष देणं आवश्यक आहे। तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की ही काही स्टंटबाजी तर नाहीये किंवा या प्रकारचे निवडणुकीमध्ये स्टंट केले जातात, त्यामुळे नक्की काय प्रकार घडलेला आहे याचा आता पोलीस तपास करत आहे आणि त्या दिशेने पोलिसांनी तपासही करायला पाहिजे अशी ही मागणी आता अनिल देशमुख यांच्याकडनं होत आहे। जितेंद्र, सध्या अनिल देशमुख यांना कितपत दुखापत झाली आहे याविषयी काय अपडेट्स मिळत आहेत का? कारवर ज्या दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे कारच्या या समोरच्या सीटवर अनिल देशमुख बसलेले होते, म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला, आणि कारच्या समोरची जी काच फुटलेली होती ती काच उसळून अनिल देशमुख यांच्या डोक्याला लागली आणि त्यामुळे डोक्याला मधून रक्तस्राव होत होता। त्यामुळे डोक्याला दुपट्टा बांधून अनिल देशमुख यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। प्राथमिक उपचार त्यांच्यावर सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। अमोल, जितेंद्र, ज्या प्रकारे राजकीय नेत्यांवर हल्ले होणं, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होणं असे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये यापूर्वी सुद्धा घडल्याचं आपण पाहतो आहोत। अनिल देशमुख यांची सध्या जखमी झालेल्या अवस्थेतली काही दृश्य सध्या पुढारी न्यूजकडे उपलब्ध झालेली आहेत। ही दृश्य सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आणि त्याच्यावर त्यांनी एक रुमाल गुंडाळल्याचं सध्या आपल्याला दिसतं आहे। सुनील भुसारा सध्या आपल्या सोबत आहेत। सुनीलजी, अनिल देशमुख जखमी झालेले आहेत, त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय, कसं पाहता आपण या घटनेकडे? महाराष्ट्र राज्याच्या माजी गृहमंत्र्याच्या गाडीवर हल्ला होतो हो, आणि त्या ठिकाणी त्यांना पुरेसं पोलीस संरक्षण दिलं नाही। निवडणुकीचा काळ आहे, फक्त लोकांना पोलीस संरक्षण देऊन संरक्षण घेतं वागणूक दिली जाते। आणि अशा पद्धतीने राज्य चालणार असेल, हातातून राज्य चालणार, त्याचा राग काही काढणार असतील तर कशा निवडणूक निश्चित। सुनीलजी, आपला आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आता तुमचा आवाज व्यवस्थित येईल असं मी समजतो। ज्या प्रकारे हा हल्ला होतो आहे, आपण आत्ता जो उल्लेख केलात की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हल्ले होणं राजकीय नेत्यांवर हे गंभीर आहे, काय तुम्हाला शक्यता दिसतात? हे समाजकंटकांकडून हल्ला झालेला असू शकतो की याच्या मागे इतर काही कारण असू शकतात? काय काय शक्यता सध्या दिसत आहेत तुम्हाला? की दहशत पसरवायची आणि दहशतीतनं इथल्या विरोधकांचं मनोबल खच्ची करायचं, हो, त्यांना धाक दपटशा दाखवायचा आणि जीवाचं बरं वाईट करण्याचा हा इनडायरेक्टली इशारा आहे। अच्छा, भुसाराजी, आपल्या सोबत एकनाथ खडसेजी देखील आहेत फोन लाईनवरून। खडसेजी, ज्या प्रकारे अनिल देशमुखांवर हल्ला झालेला आहे, त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचं दिसतंय, काय नेमकं घडतंय महाराष्ट्रामध्ये, कसं पाहता आपण या घटनेकडे? महाराष्ट्रात बिहारच्या दृष्टीने वाटचाल करतोय। अनिल देशमुख हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये प्रचारामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मला वाटतं की नागपूरला गृहमंत्री आहेत, गृहमंत्री साहेब असताना अशा स्वरूपाचे हल्ले होणं हे निषेधार्ह बाब आहे।
ह्या हल्ल्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे, कुणी केलं, कुठल्या कारणासाठी केलं, हे समोर येण्याची आवश्यकता आहे. आणि अशा स्वरूपाचा एक विरोधकांना उमेद करण्यासाठी हे चाललेलं आहे. कारण महायुतीला पराभवाची भीती वाटते. त्या पराभवाच्या भीतीपोटी असे हल्ले होत आहेत. अजून 2 दिवस बाकी आहे आणि या 2 दिवसामध्ये अजूनही बूथ कॅप्चरिंग होण्याची भीती आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरच आहे. माझ्या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाला, जळगावला अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाला. म्हणजे कुठलं लक्ष नाही. महाराष्ट्राने असं चित्र कधी अनुभवलं नव्हतं. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जे चाललेलं आहे ते मला वाटतं की योग्य नाही. मग विरोधकांना या ठिकाणी नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणे खडसेजी, अजून नेमकं कुणीही दगडफेक केलेली आहे याच्यामागची स्पेसिफिक कारणं काय आहेत हे समोर आलेलं नाहीये. मात्र आपल्याला असं खात्रीशीरपणे वाटतंय की ह्याच्यामागे काहीतरी राजकीय कारणच असू शकतं. राजकीय कारणाशिवाय असे हल्ले होऊ शकत नाही. निवडणुकीच्या दरम्यान वगैरे निवडणुकीच्या दरम्यान होत असलेले हल्ले राजकीय कारणासाठीच असतात. आतापर्यंत अशा स्वरूपाचे हल्ले महाराष्ट्रामध्ये झाले नाही. उभ्या महाराष्ट्रावरच आता अशा स्वरूपाचं चित्र उभं राहिलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्यातरी राजकीय पक्षाचा हात असू शकतो. त्यामुळे कोण राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे याची माहिती घेणं आणि त्याला जनतेसमोर उघड करणं हे आवश्यक आहे. निश्चित. खडसे साहेब, तुम्ही फोन लाईनवरून कृपया आमच्या सोबत राहा. सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. मुनगंटीवारजी, आपण कसं पाहता या घटनेकडे? थेट त्यांच्या डोक्याला जखम झाल्याचं आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. काय नेमकं घडतंय याबाबत? सुधीर मुनगंटीवारजी, आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मुनगंटीवारजी, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ठीक, त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. थोड्या वेळाने पुन्हा एकदा आपण त्यांना फोन लाईनवरून कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. खडसेजी, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचार संपला आहे. आता प्रचार संपून काही तास उलटल्यानंतर अशी घटना घडणं, उद्याचा 1 दिवस बाकी आहे, त्यानंतर परवा दिवशी मतदान आहे. अशा प्रकारांमुळे नेमकं काय घडू शकतं, काय घडवण्याचा प्रयत्न असू शकतो असं आपल्याला वाटतं? महाराष्ट्रभरामध्ये एक दहशतीचं वातावरण पसरवणं आणि आता याच्या संदर्भामध्ये एक वेळ मनोबल विरोधकांचं कमी झालं की हल्ल्याची भीती निर्माण करणं. उद्या बघा तुम्ही, उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक छोट्या मोठ्या घटनेची भीती आम्हाला वाटते. आणि त्या माध्यमातून सरकारला असं वाटतं, थांबून गेले, सरकारला असं वाटतं या ठिकाणी की पराभवाची भीती सरकारला म्हणजे वाटते. महायुतीला सरकार पराभवाची भीती वाटते. त्या पराभवाची भीतीपोटी अशा स्वरूपाचे हल्ले अजूनही 2 दिवस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्याही मतदारसंघामध्ये अशा स्वरूपाचे गोळीबाराचे प्रकार घडले. म्हणजे पहिल्यांदा 2 उमेदवारांवर गोळीबार झाला. जळगावला झाला, मुक्ताईनगरला झाला. म्हणजे कुशाचं लक्षण आहे. हो, निश्चितपणे प्रचाराच्या काळासाठी नेते मंडळी वेगवेगळ्या भागामध्ये, परिसरामध्ये फिरत असतात आणि विशेषतः शेवटचा दिवस असतो त्यावेळी कमी वेळामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो. आणि यावेळी सुरक्षेचे निकष असतील म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी, या सगळ्याची खातरजमा केली जात नाही किंवा सोबत कमी मंडळी असतात आणि ह्या सगळ्याची वेळ साधण्याचा हा प्रयत्न असू शकतो, अशी काही शक्यता असू शकते? नाही, आता चौकशीमधून जे काही निष्पन्न होईल तर समोर यावं अशी अपेक्षा आहे. हो, ठीक, चौकशीतून या सगळ्या गोष्टी समोर येतीलच. धन्यवाद एकनाथ खडसेजी, आपण आम्हाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. सूरजजी, आपण आत्तापर्यंत दृश्य पाहिली असतील. अनिल देशमुख यांच्या डोक्याला मार लागलेल्या आहे, गाडीवर त्यांच्या दगडफेक झालेली आहे. आपली प्रतिक्रिया या घटनेबाबत? खरं तर अशी दुर्दैवी घटना घडायला नाही पाहिजे होती आणि ती घडलेली आहे. हो, त्यावरती आम्ही त्याची सहानुभूतीच आहेत. परंतु आता हे निवडणुकीचे दिवस आहेत म्हणून त्याच्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. हे निवडणुकीच्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे की जाणीवपूर्वक कुणी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे
ह्याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे, ही मागणी आमची प्रामुख्याने आहे. आणि जर जाणीवपूर्वक कुणी केला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे. हो. आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर सहानुभूती मिळवण्यासाठी कदाचित केला असेल तर त्यांच्यावर सुद्धा ती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. खरंय. सूरजजी, दोन मुद्दे आहेत, दोन बाजूचे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. एकतर विरोधक असं म्हणतायत की आमचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातून असा युक्तिवाद केला जातो की हा सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असू शकतो. पण महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडणं मुळात हे किती दुर्दैवी असं आपल्याला वाटतं? नाही, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही, परंतु हल्ली काय झालंय, सहानुभूतीवरती मतदान मिळवायचं आणि निवडणुका जिंकायचा हा एक ट्रेंड यायला लागलाय. काल परवा आपण बारामतीमध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी झाला. हा सुद्धा झालाय की काय, हा हे सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीच्या नंतरच त्याच्यावर एक प्रतिक्रिया देणं मला उचित राहील. कारण महाराष्ट्राची संस्कृती अशी कधीच राहिलेली नाहीये. राजकीय संस्कृती वेगळी झालेली आहे. त्यामुळं काही लोक जाणीवपूर्वक असे सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट करतायत, ते आहे का? आणि जर अशा पद्धतीचा हल्ला झाला असेल जाणीवपूर्वक, तर त्याचा आम्ही निषेधच करतोय. जी, धन्यवाद सूरज चव्हाणजी, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. ही सगळी घटना ज्या परिसरामध्ये घडली तिथले भाजपचे स्थानिक नेते अविनाश ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते आहे. आपण पाहूया. मुलगा सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे. त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते. कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता. एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. सलील देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे. त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते. कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता. एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. तर दोन वेगवेगळे व्हर्जन्स आपण पाहतो आहोत. काही मिनिटांपूर्वी ही घटना घडलेली आहे. अनिल देशमुख जे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आहेत, ते प्रचार संपून येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची बातमी आली आहे. या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला जखमा झालेल्या आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याचं कळतं आहे. अनिल देशमुख हे गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसलेले होते आणि पुढच्या काचांवरच दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये ते जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या काटोलमधल्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे. मात्र या घटनेवर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून येत आहेत. सत्ताधाऱ्यांमधील काही नेते मंडळींशी आपण बोललो, त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आपल्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचा हल्ला करवून घेतला असावा असा संशय, अशी शक्यता सध्या सत्ताधारी पक्षातले भाजपचे नेते व्यक्त करतायत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा व्यक्त करतायत. आणि हा सगळा प्रकार नेमका काय आहे याची चौकशी होण्याची गरज आहे अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते. दुसरीकडे जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांनी हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे आणि राजकीय खच्चीकरण करण्यासाठी, मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हा हल्ला केलेला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. प्रत्यक्षात नेमकं काय झालंय याची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर येत नाही. चौकशीनंतरच या सगळ्या गोष्टी अर्थातच समोर येणार आहेत. मात्र सध्या ज्या इन्स्टंट प्रतिक्रिया, ज्याला आपण तातडीने दिलेल्या पहिल्या प्रतिक्रिया म्हणतो, त्या प्रतिक्रियांमधूनच या सगळ्या राजकीय स्वरूपाच्या प्रतिक्रिया सध्या समोर येताना दिसत आहेत. यामागे काही ना काही राजकारण आहे असा आरोप सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर करताना दिसत आहेत. अनिल देशमुख यांना मात्र
सध्या गंभीर जखमी असतील तर ते नागपूर किंवा मुंबईला उपचारांसाठी का जात नाहीत असा सवाल भाजपचे स्थानिक नेते अविनाश ठाकरे यांनी केलेला आहे. आपल्या मुलाचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्याच्यामुळे सहानुभूती मिळण्यासाठी असा प्रकार अनिल देशमुख यांच्याकडून केला जातो आहे असा आरोप अविनाश ठाकरे यांनी केलेला आहे. सभा आटपून परत येत असताना अनिल देशमुख यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला मार लागलेला दिसतो आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत गाडीमधून उपचार घेण्यासाठी जातानाची ही दृश्य आहेत. त्यांच्या डोक्यावर त्यांनी रुमाल गुंडाळलेला आहे आणि त्यांच्या डोक्याला जखमा झालेल्या आहेत. हे याच्यातून स्पष्टपणे दिसू शकतं. या जखमा अर्थातच ही व्हिज्युअल्स ब्लर केलेली आहेत आणि त्याच्यामुळे नेमकी काय घडलेलं असू शकतं याची कल्पना मात्र या दृश्यांमधून येऊ शकते. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा अनिल देशमुख हे चर्चेत आलेले होते. त्यांनी ज्या प्रकारचे आरोप केलेले होते देवेंद्र फडणवीसांवर आणि भाजपवर त्यातून अनिल देशमुख पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले होते. त्यांचे पुत्र सलील देशमुख हे सध्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि प्रचाराहून परत येत असताना अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. या दगडफेकीमध्ये देशमुखांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान झाल्याचं कळतं आहे आणि या गाडीमध्ये समोरच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर अनिल देशमुख बसलेले होते. त्यांच्या डोक्यात काही काचा आणि काही दगड लागले अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सध्या सुरू असल्याची माहिती देखील समजते आहे. मात्र हा हल्ला नेमका कसा झाला, कोणी केला याविषयी कुठलीही अधिकृत माहिती समोर येण्या अगोदरच काही राजकीय प्रतिक्रिया एकामागून एक समोर येताना दिसत आहेत आणि दोन्ही पक्ष आपापल्या नजरेतून या घटनेमागचं राजकारण शोधू लागलेत असं सध्या दिसतं आहे. अज्ञातांकडून ही दगडफेक झालेली होती. हे अज्ञात कोण आहेत याची अद्याप कोणालाच माहिती नाही. मात्र एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असू शकतो. तर स्थानिक नेते अविनाश ठाकरे यांनी याला स्टंटबाजी आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असं म्हटलेलं आहे. बीजेपी वाले होंगे बीजेपी वाले होंगे बीजेपी वाले होंगे देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे. त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नाही त्यामुळे हा स्टंट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते. कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता. एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो.